जेव्हा केव्हा आपल्याला एखादा पदार्थ इमिजिएटली बाहेरून विकत आणायचा असेल तर आपण भरपूर सारा तो आपल्याला महाग भेटतो. पण तोच पदार्थ आज आपण घरच्या घरी फक्त 2 साहित्यात आणि मोजून अर्ध्या तासात बनवणार आहोत. जास्त वेळ लागत नाही, बनवायला सुद्धा खूप सोपा आहे. मला एका ठिकाणी जायचं होतं, त्यामुळे मी हा पदार्थ बाहेरून विकत न आणण्यापेक्षा घरच्या घरीच बनवला आणि जिथे मी नेलं होतं त्यांना तर इतका आवडला. त्यांना सुद्धा वाटलं की हा पदार्थ मी विकतचा आणलेला आहे, पण अजिबात नाही, विकतचा हा पदार्थ मी कसलाच घेऊन आले नव्हते. मी स्वतःच्या हाताने घरीच बनवला होता, तेही फक्त अर्ध्या तासामध्ये आणि एकदम सेम टू सेम आपण जसं विकत त्याच चवीचा हा पदार्थ लागत होता. चला तर मग तो पदार्थ कुठला तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. तर हा एक सिक्रेट पदार्थ बनवण्यासाठी ते मी घेतला आहे 2 वाट्या बेसन पीठ, जे आपले घरची रेग्युलरची वाटी असते त्याच वाटीने ते 2 वाट्या बेसन पीठ घेतलं आहे. आणि हो, बेसन पीठ चाळून घ्यायचं. चाळून घेतल्यामुळे बेसन पिठाला एकदम असा सॉफ्टपणा येतो. आता यामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल यात मी काय घातलंय, तर साधारणतः 6 चमचे ते दूध घातलंय, 6 चमचे तूप घातलं. जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्याच चमच्याने ते आपल्याला हे माप घ्यायचं आहे. जितकं तूप घेतलंय तितकंच आपल्याला दूध घालायचं. 6 चमचे तूप आणि 6 चमचे दूध घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. दोन्ही हाताने याला चांगलं असं चोळून घ्यायचं, म्हणजे हे जे पीठ आहे ते चांगलं व्यवस्थितपणे एकजीव होतं. दोन्ही हाताने याला चांगलं असं कुस्करून घ्यायचं, म्हणजे तूप आणि दूध या पिठामध्ये चांगलं व्यवस्थितपणे मिक्स होतं. तर बघा, कधी कधी असं होतं ना, आपल्याला कधी कधी गावाला जायचं असेल किंवा कोणाकडे एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर आपण कधीही कुठे जाताना बाहेर गेल्याच्या नंतर रिकाम्या हाताने जात नाही, कुठला ना कुठला पदार्थ बाहेरून विकत घेऊन जातो. पण बाहेरून विकत घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही जर हा पदार्थ घरच्या घरीच बनवला ना, तर ते सुद्धा नक्कीच खुश होतील जिथे आपण कुठे गेलो आणि तेव्हा हा पदार्थ त्यांना दिला आणि तुम्ही म्हणालात की मी हा पदार्थ स्वतःच्या हाताने बनवलाय, तर ते सुद्धा नक्कीच खुश होतील आणि तुमचं कौतुक करतील. तर बघा, आता हे दोन्ही हाताने चांगलं मी व्यवस्थितपणे मिक्स केलं. आता ना हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि मिक्सरला चांगलं बारीक असं याला फिरून घ्यायचं, म्हणजे छान व्यवस्थितपणे सॉफ्ट होतं आणि बारीक होतं. तर बघा, एकदम असं बारीक याला मी मिक्सरला फिरून घेतलं. आता कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं. तर आपण इथे 2 वाटी बेसन पीठ घेतलं ना, त्यासाठी ते आपल्याला 1 वाटी तूप घ्यायचं. तर हा जो पदार्थ बनवण्यासाठी नाही ते आपल्याला तुपाचा थोडासा जास्त वापर लागतो, पण काही हरकत नाही. जितका आपण तुपाचा जास्त वापर करू तितका हा पदार्थ एकदम छान आणि मस्त होतो. तर बघा, तूप टाकलं. तूप थोडंसं गरम झालं की लगेच आपण जे मिक्सरला बारीक बेसन पीठ करून घेतलं ते लगेच यामध्ये घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत आपल्याला ही जी प्रोसेस आहे ना ती पूर्णपणे कमी गॅसवरच करायची. कमी गॅसवरच आपल्याला पीठ चांगलं व्यवस्थितपणे भाजून घ्यायचंय. स्टार्टिंगला हे जे बेसन पीठ असतं ते अगोदर तूप व्यवस्थितपणे यामध्ये ऑब्झर्व करून घेतं आणि जसं हे पीठ भाजत जातं तसं तूप यातून बाजूला पूर्णपणे सुटतं. तर तुम्हाला नंतर कळेलच. तर बघा, काही मिनिटातच तुम्ही पाहू शकता बेसन पीठ जसं भाजत चाललंय तसं तूप सुद्धा बेसन पीठातून बाजूला होत आहे आणि याच पद्धतीने आपल्याला हे हवंय. तर बघा, तुम्ही पाहू शकता स्टार्टिंगला बेसन पिठाचा कलर कसा होता आणि आता कसा आहे. जसं जसं भाजत जातं तसं याचा कलर लालसर व्हायला चालू होतं. जास्तही लाल करायचं नाही, जास्त लाल केलं तर ते करपट लागेल. आपण ना कुठलाही बेसन पिठाचा एखादा पदार्थ करायला घेतला, जोपर्यंत बेसन पिठातून असा छान सुगंध येत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही की बेसन पीठ भाजलं आहे का नाही. तर बघा, हे सुद्धा छान व्यवस्थितपणे भाजलं गेलेलं आहे. छान याला असा तांबूस कलर आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला दूध टाकायचं. तर अर्धा कप दूध घेतले, त्यातलं अगोदर मी थोडंसं टाकलं आणि नंतर राहिले थोडंसं टाकून घ्यायचं. सगळं दूध एकदाच ओतायचं नाही, 2 टप्प्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं. मी स्टार्टिंगला थोडंसं दूध टाकलं आणि नंतर थोड्या वेळाने हे दूध मी टाकले. नंतरचं दूध टाकता वेळेस मी तो व्हिडिओ माझ्याकडून स्टॉप झाला होता, त्यामुळे मी ते घेऊ शकले नाही. पण मी 2 टप्प्यामध्ये दूध टाकले. दूध टाकल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी कशा प्रकारे झाली, याला दाणेदारपणा आलेला आहे. या स्टेजमध्ये आलं की गॅस बंद करायचा आणि बाजूला ठेवायचं. आता यासाठी ना आपल्याला पाक करायचा. तर पाक बनवण्यासाठी 1 वाटी साखर घ्यायची. ज्या वाटीने बेसन पीठ घेतले त्याच वाटीने 1 फुल वाटी साखर घ्यायची आणि यामध्ये आपल्याला 1 कप पाणी टाकायचं. जो आपला चहा प्यायचा कप असतो त्या कपाने मेजरमेंट घेतलं तर 1 कप पाणी यामध्ये घालायचं आणि याला चांगली उकळी काढून घ्यायची. याचा आपल्याला 1 तारी पाक करायचा. यामध्ये ना थोडीशी वेलची पावडर पण घालून घेतली. यात मी थोडासा फूड कलर पण टाकणार आहे, पण फूड कलर तुम्हाला नसेल टाकायचा, डायरेक्ट असाच पाक ठेवायचा असेल तर करू शकता किंवा तुम्ही यामध्ये केशर पण घालू शकता. माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी घातलं नाही. 1 तारी पाक इथे आपल्याला करून घ्यायचा. 1 तारीच्या जास्त वर पण करायचा नाही. तर 1 तारी पाक कसा होतो ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच. तर बघा, थोडासा हा पाक मी हातावर घेऊन बघते तर तुम्हाला पाहू शकता 1 तारी याचा पाक होत आहे, म्हणजेच पाक परफेक्ट तयार झाला. आता हे पण इथे मी गॅस बंद केला आणि जे आपण बेसन पिठाचं मिश्रण बाजूला करून ठेवलं होतं ते एकदा गॅसवर ठेवायचं. अगोदर थोडंसं गरम करायचं आणि गरम केल्याच्या नंतर हा जो पाक आहे तो यामध्ये घालून घ्यायचा. पाकसुद्धा 2 टप्प्यामध्ये घालायचा, सरसकट लगेच यामध्ये ओतायचा नाही. अगोदर मी थोडासा टाकलाय आणि मिक्स केलं, परत नंतर राहिलेला पाक यामध्ये घालून घेतलाय आणि परत एकदा मिक्स केलं. तर बघा, मिक्स केल्याच्या नंतर हे घट्टसर व्हायला चालू होतं. हे जे मिश्रण आहे ते थोडंसं घट्टसर व्हायला चालू झालेलं आहे, त्यामुळे आता गॅसवर मी बाजूला काढलं. जास्त इथे घट्ट करून घ्यायचं नाही, जर जास्त घट्ट कराल तर ते सेट होणार नाही.
त्यामुळे या स्टेजमध्ये आले की लगेच बाजूला काढायचं आहे. आणि मी अगोदरच एका ताटाला तूप लावून ठेवलं होतं. ही प्रोसेस आपल्याला अगोदरच करायची म्हणजे पटकन नंतर मिश्रण यामध्ये ओतता येईल. तुम्ही ताटाला तूप लावून ठेवू शकता किंवा तुमच्याकडे एखादा कंटेनर असेल त्या कंटेनरमध्ये सुद्धा याला तूप लावून अगोदर ठेवू शकता आणि नंतर हे मिश्रण यामध्ये ओतू शकता. तर मी ताटाला अगोदरच तूप लावून ठेवलं होतं. नंतर मिश्रण यामध्ये घालून घेतलं आणि चांगल्या मिश्रणाला अगोदर उलटण्याने चांगलं व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचं. चांगलंही सेट झालं की वरतून यावर मी थोडेसे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून घेत आहे, जेणेकरून ते दिसायलाही छान दिसेल आणि खाताना सुद्धा याची टेस्ट आणखीनच वाढेल. तर बघा हे चांगलं व्यवस्थितपणे मी यावर टाकून घेतलं. हे थोडंसं कोमट आहे आणि हो, कोमट असतानाच याचे आपण काप करून घेणार आहोत. जर पूर्णपणे मिश्रण थंड झालं तर याला ना कट करायला सुद्धा खूप जड जातं आणि त्याचे व्यवस्थितपणे काप होत नाहीत. त्यामुळे हे जे मिश्रण आहे ना ते आपल्याला कोमट असतानाच याचे आपण काप करून घेणार आहोत. ताट सुद्धा थोडंसं पोळत आहे हाताला, पण तरी सुद्धा याला मी कट करून घेत आहे. कारण जरा स्टार्टिंगलाच आपण जर कोमट असतानाच कट नाही केलं आणि पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर कट केलं तर ते कट होणार नाही आणि आपण जो पदार्थ बनवला तो पूर्णपणे वेस्ट जाईल. त्यामुळे कोमट असतानाच या मिश्रणाचे थोडेसे आपल्याला अगोदरच हवे त्या आकारमध्ये इथे मी काप करून घेत आहे. इथे मी काजू कतलीच्या आकारामध्ये काप करून घेत आहे. तुम्ही चौकोनी तुम्हाला हवे त्या आकारामध्ये काप करू शकता. आणि काप करून घेतल्याच्या नंतर अर्धा ते पाऊण तास ताट आपल्याला असंच रूम टेम्परेचरवर थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर बघा मी अर्धा ते पाऊण तास हे बाजूला असंच ठेवलं होतं. नंतर ऑटोमॅटिक याच्या छान अशा वड्या बाजूला निघतात. तर पाहू शकता एकदम छान अशी दाणेदार जे टाकताच विरघळणारी आपली मोहनताळ बनवून तयार आहे. तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात मला कमेंटमधून नक्की सांगा. त्याचबरोबर बाहेरून विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीच हा पदार्थ बनवू शकता. कशी वाटली रेसिपी सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. जाता जाता एक लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.